एनसीपी शरद पवार गुट के नेता व विधायक रोहित पवार विदर्भ दौरे पर हैं। इस दौरान नागपुर में पत्रकारों से बात करते हुए उन्होंने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के कार्यप्रणाली की खूब सराहना करते हुए कहा कि गडकरी जैसे नेता बहुत ही कम होते हैं। इसके साथ ही दक्षिण पश्चिम नागपुर सीट से अनिल देशमुख के चुनाव में उतरने की चर्चा पर कहा कि ये पार्टी तय करेगी कि कौन कहां से चुनाव में उतरेगा। रोहित पवार के चुनाव क्षेत्र में पार्थ पवार के सक्रिय होने पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। गडकरी साहेबांना भेटण्याचं कारण म्हणजे त्यांचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या मतदारसंघाचा एक विषय नेहमी मी त्यांना भेटत असतो आणि ते सहकार्यसुद्धा करत असतात। त्यांच्या सारखे नेते फार कमी आहेत भाजपमध्ये, कदाचित असं म्हणावं लागेल अख्ख्या देशामध्ये एकच नेता तसा आहे। आणि मग माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळे त्यांना मी तिथे भेटून तो विषय सोडवण्याचा प्रयत्न करणार। नाही, शेवटी एक आहे, त्यांनी ओपनली मागणी केली असेल ना, कदाचित ती चर्चा असेल। त्यांनी इच्छा व्यक्त केली ऑन कॅमेरा। सगळ्यांची इच्छा असतेच। अनिल देशमुख साहेब, सलील भाऊ असतील, पवार साहेब योग्य असा निर्णय घेतील आणि त्यानंतरच आपल्याला त्या बाबतीत जे काय कळायचं ते कळेल। आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे, आमच्या घरामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे कोणाला कुठलीही इच्छा असेल तर आम्ही सर्वजण बोलून दाखवतो। चर्चा झालेली बरी असते। महाविकास आघाडीमध्ये असून आता आमच्या पक्षात महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथं रस्सीखेच होते, तिथून एकामेकांच्या कुरघुड्या केल्या जातात, ते महायुतीचा विषय आला। आमच्यात तसं होत नाही, पण अनिल देशमुख साहेब, सलील भाऊ असतील, आमचे सर्व नेते बसून योग्य असा निर्णय घेतात। ही चांगली गोष्ट आहे, मोठे नेते आहेत, ते फक्त माझ्याच मतदारसंघामध्ये फिरतील असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रात फिरतील। त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचे नेते वेगळे आहेत, नेते जसं सांगतील, आता नेत्यांनी सांगितलं नसलं तरी जिथं कुठं ते फिरतील तो शेवटी त्यांचा अधिकार आहे। शेवटी मोठ्या नेत्यांना आपण काय बोलणार।